पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. कोल्हेवाडी येथील संत सावता माळी तरुण मंडळ व दत्ताभाऊ फुले मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खडकवासला येथील कुस्ती मैदानात खंडोबारायाचे लग्न हा लघुनाट्य सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या सोहळ्यानिमित्त दत्ताभाऊ कोल्हे यांचा 25वा वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापून वाढदिवस साजरा करताना दत्ताभाऊ कोल्हे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पत्नी सौ धनश्री कोल्हे यांना नगरसेविका करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजहित, महिलांचे सशक्तीकरण आणि स्थानिक विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. कार्यक्रमादरम्यान अक्कलकोट, गंगापूर व तुळजापूर यात्रेसाठी जाणाऱ्या महिला भगिनींना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या सुरक्षिततेसह सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास प्रभाकर मोहोळ, माननीय खासदार मुरलीधर मोहोळ यांचे बंधू सुभाष नाणेकर, राहुल मते, संदीप पोकळे, किशोर पोकळे, उमेश सरपाटील, मनीषा मोरे, रश्मी घुले पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले. एकूणच खंडोबारायाच्या लग्नाचा हा लघुनाट्य सोहळा, वाढदिवसाचा आनंद आणि समाजोपयोगी उपक्रम यामुळे कार्यक्रम उत्साहात व प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. नमस्कार. आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आणि या भागातील जनसेवक दत्ताभाऊ महादेवराव कोल्हे आणि आमच्या भगिनी आमच्या प्रभाग क्रमांक 33च्या एक अभ्यासू नेतृत्व आणि संभाव्य उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. अशा आमच्या धनश्री कोल्हे त्यांच्या मार्फत आज उद्या अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल किंवा गंगापूर असेल या ट्रिपचं आयोजन आमच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये केलेलं आहे. त्यामध्ये धायरी असेल, खडकवासला असेल, कोल्हेवाडी असेल, नांदेड असेल किंवा उत्तरनगर असेल, शिवणे असेल, कोंडी दावडे असेल, या भागातील जवळजवळ आपण 5 ते 6 हजार महिलांना आणि पुरुषांना उद्या आपण त्या ठिकाणी मोफत देवदर्शनाला नेत आहेत. इलेक्शन आलं म्हणून काम करणारा हा परिवार नाहीये. सदैव 24 जनते सेवेसाठी दत्ताभाऊ असतात, धनश्रीताई असतात आणि निश्चितपणे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं निश्चितपणे त्यांना आमचे खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमराव तापकीर त्यांच्या महाराष्ट्राखाली ताईंना उमेदवारी निश्चितपणे मिळेल आणि त्यांच्यासाठी आम्ही आमच्यासारखा कार्यकर्ता सदैव त्यांच्यासाठी प्रयत्न करेल आणि येत्या काळामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक 33 त्यांच्या हातून अविरतपणे सेवा होईल आज या ठिकाणी गवाही देतो आणि त्यांना पुढील राजकीय वर्गाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगाल? धनश्री दत्तात्रय कोल्हे. आपण आज जे आपण ट्रिप आयोजन केलेलं आहे त्याचा आज 5 वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच महिमा खंडोबाचा हा एक कार्यक्रम ठेवला होता. खंडोबा म्हणजे सम्राट निवडून जावेत हाच आमचा प्रयत्न आहे. आज लग्नाचाही वाढदिवस आहे. भाऊकून काय अपेक्षा तुमची? आम्ही 25 वर्षावी आमचा लग्नाचा वाढदिवस आहे. आम्ही आतापर्यंत छानपैकी संसार केलेला आहे. इथून पुढे पण करू. ते मला सरप्राईज देणार म्हणजे मी नगरसेवक होणार, हेच माझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे. ओके, धन्यवाद ताई. बाकी कोण कोण मान्यवर आले? आज या ठिकाणी आमच्या प्रभागातील सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते, इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी सर्वांनी हजेरी लावलेली होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या देशाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे बंधू, आम्ही त्यांना बाबांना असे म्हणतो, प्रभाकर अण्णा मोहोळ हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. किती महिला आहेत भाऊ एकंदरीत या यात्रेमध्ये 4-4.5 हजार महिलांचा आणि पुरुषांचा समावेश आहे. तरी पहिला टप्पा हा आज या ठिकाणी पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा 26 तारखेला जाणार आहे. तरी सर्वांना मी यात्रेच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, आज तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ताईंना काय सरप्राईज देणार आहे तुम्ही? आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मला माझ्या पत्नीने आयुष्यभर ज्याप्रमाणे साथ दिलेली आहे त्याप्रमाणे
इथून पुढेही ती नगरसेवक होईल हेच खरं सरप्राईज तिला असेल व तिला कायमस्वरूपी तिच्या पाठीशी उभं राहून तिला कायमस्वरूपी साथ देणार. धन्यवाद. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.